नमस्कार. राज्यातील सर्व नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाची माहिती आलेली आहे. त्याच्यामध्ये भारतामधील सर्व नागरिकांकडे गव्हर्नमेंटचे हे 10 कार्ड असलेच पाहिजे, तरच तुम्हाला या कार्डवरती इथून पुढे 100% अनुदानावरती लाभ दिला जाणार आहे. आता यामध्ये कर्ज असेल किंवा वयोश्री योजना असेल, ज्या नागरिकांचे वय 60 ते 65 वर्षाच्या दरम्यान असेल अशा नागरिकांसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण अशा या कार्डवरती योजना सुरू झालेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. आता त्याच्याच पुढे बघू शकता जे पहिलं कार्ड आहे तर ते कार्ड म्हणजे ई श्रम कार्ड. आता ई श्रम कार्ड कोणत्या नागरिकांनी काढायचं आहे किंवा कोणत्या नागरिकांनी काढलेलं आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या. जे कामगार आहे, जे बांधकाम कामगार असतील, जे मजुरी करणारे असतील तर त्या नागरिकांसाठी खरोखर ई श्रम कार्ड फायदेशीर आहे. या ई श्रम कार्डवरती प्रत्येकी महिन्याला 3000 रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होत असते. ज्या नागरिकांनी ई श्रम कार्ड काढलेलं नसेल आणि ते जर बांधकाम कामगार असतील तर त्यांना प्रत्येकी महिन्याला 3000 रुपये इतकी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जात असते. त्याच्यामुळे ई श्रम कार्ड काढणं गरजेचं आहे. आता त्याच्याच पुढे बघू शकता दुसरं जे महत्त्वाचं कार्ड आहे तर ते म्हणजे रेशन कार्ड. आता रेशन कार्डमध्ये 2 ते 3 प्रकारचे रेशन कार्ड आहेत. त्याच्यामध्ये केसरी रेशन कार्ड आहे, पिवळे रेशन कार्ड आहे आणि पांढरे रेशन कार्ड आहे. या 3 रेशन कार्डपैकी तुमच्याकडे एक तरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला इथून पुढे रेशन कार्ड बाबतीत जे जे अपडेट येतील किंवा विविध योजना येतील तर त्यांचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ सुद्धा देण्यात येणार आहे. आता त्याच्याच पुढचं जे महत्त्वाचं कार्ड आहे तर ते कार्ड म्हणजे पॅन कार्ड. बघा, भारत देशामध्ये बहुतांश नागरिकांनी आपलं पॅन कार्ड काढलेलं नाही, तर हे पॅन कार्ड आपल्याला आपल्या आधार कार्डच्या आधारावरती पॅन कार्ड निघत असतं. या पॅन कार्डचे भरपूर फायदे आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्रामधील नाही तर संपूर्ण भारत देशामधील सर्व नागरिकांनी पॅन कार्ड काढणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमचं वय वर्ष 18 पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला हे कार्ड दिलं जातं. तर हे गव्हर्नमेंटचं कार्ड आहे. टॅक्स इन्फॉर्मेशन असेल किंवा आपले बँकेमधले व्यवहार करण्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड असणं गरजेचं आहे. आता त्याच्याच पुढे बघू शकता चौथं जे कार्ड आहे ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. आता हे महत्त्वाचं कोणत्या नागरिकांसाठी आहे की ज्यांचं वय 60-65 वर्षांच्या दरम्यान असेल किंवा ज्यांचं वय 40 ते 50च्या दरम्यान असेल. आता हे कार्ड म्हणजे आयुष्यमान कार्ड. तर या आयुष्यमान कार्डच्या आधारावरती तुमचा उपचार 5 लाख रुपयापर्यंत मोफत केला जातो. परंतु हे कार्ड प्रत्येकी दवाखान्यांमध्ये चलत नाही, तर यांचे वेगवेगळे सरकारी दवाखाने आहेत, प्रायव्हेट दवाखाने आहेत, तर त्याच दवाखान्यांमध्ये आयुष्यमान कार्ड चालतं. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा 5 लाख रुपयापर्यंत शासनाकडून मोफत उपचार घेऊ शकता. त्याच्यामुळे आयुष्यमान कार्ड काढणं गरजेचं आहे. बहुतांश नागरिकांनी काढलेलं असावं. ज्यांनी काढलेलं नसेल तर त्यांनी आयुष्यमान कार्ड काढणं गरजेचं आहे. आता त्याच्याच पुढचं 5वं जे कार्ड आहे तर ते किसान क्रेडिट कार्ड आहे. आता हे किसान क्रेडिट कार्ड कोणत्या नागरिकांसाठी आहे तर भारत देशामध्ये जे नागरिक शेती करतात किंवा ज्यांच्या नावावरती शेती आहे तर त्यांना शेतीशी संबंधित जर लोन काढायचं असेल किंवा गव्हर्नमेंटकडून एखादी स्कीम योजना आली तर तुम्हाला सुद्धा किसान क्रेडिट कार्डच्या आधारावरतीच ते योजनांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा किसान क्रेडिट कार्ड काढलं नसेल तर लवकरात लवकर किसान क्रेडिट कार्ड सुद्धा काढून घ्यायचं आहे. जर तुम्ही शेतकरी असाल किंवा तुमच्या नावाने जमीन असेल तरी पण तुम्हाला हे उपयुक्त ठरणार आहे. आता त्याच्याच पुढचं जे 6वं कार्ड आहे तर ते 6वं कार्ड सुद्धा अत्यंत उपयोग आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा काढायचं आहे. बघा, ज्या नागरिकांकडे आभा कार्ड आहे तर त्यांना पूर्णपणे याचा फायदा झालेला आहे. तुमच्या आजाराच्या संबंधित कोणतीही समस्या असू द्या किंवा इतर काही गोष्टी असू द्या तर तुम्हाला या आभा कार्डवरती भरपूर प्रमाणामध्ये सरकारी दवाखाने असतील किंवा प्रायव्हेट दवाखान्यांमध्ये उपचार सुद्धा अगदी कमी पैशांमध्ये केला जातो. काही नागरिकांकडे आयुष्यमान कार्ड आहे तर काही नागरिकांनी आभा कार्ड सुद्धा काढलेलं आहे. तुम्हाला कोणतं तरी एक काढायचं आहे किंवा तुम्ही दोन्ही सुद्धा काढू शकता. परंतु हे कार्ड नक्की काढून ठेवा, कधी पण याची गरज पडू शकते. आता त्याच्याच पुढचं जे 7वं कार्ड आहे तर ते कार्ड म्हणजे एक तर ATM कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा मास्टर कार्ड. तर हे 3 कार्ड तुम्हाला असणं गरजेचं आहे. आता ATM कार्ड असणं का गरजेचं आहे तर बँकेमधील जेवढे पण व्यवहार असतील किंवा इतर काही गोष्टी असतील तर तुम्हाला ATM कार्ड करणं गरजेचं आहे. सोबतच क्रेडिट कार्डवरती काय फायदा होतो तर अगोदर आपण पूर्णपणे क्रेडिट कार्डवरून पैसे घेऊ शकतो आणि नंतर भरू सुद्धा शकतो. मास्टर कार्डचा सुद्धा भरपूर फायदा आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे 3 महत्त्वाची बँकेशी संबंधित असतील किंवा पैशांच्या संबंधित असतील तर अशी कार्ड सुद्धा काढून ठेवायचे आहेत. आता त्याच्याच पुढचं बघू शकता 8वं जे कार्ड आहे तर हे 8वं कार्ड म्हणजे आधार कार्ड. तुम्हाला माहिती आहे 130 करोडपेक्षा
जास्त आपल्या भारताची लोकसंख्या आहे, तर त्याच्यामध्ये 130 करोड नागरिकांनी इश्यू केलेला या आधार कार्डचा आपल्याला आपल्या चालू जीवनशैलीमध्ये भरपूर उपयोग आहे। त्याच्यामुळे आधार कार्डवरती आपल्या खात्यावरती पैसे येणे असतील म्हणजे डीबीटीद्वारे किंवा इतर काही गोष्टी असतात ते आधार कार्डला लिंक केल्यानंतरच पूर्ण होत असतात। सोबतच बँक खाते, पॅन कार्ड यांसोबत सुद्धा आधार कार्ड लिंक करून ठेवा। आधार कार्डवरती तुमची ओळख सुद्धा पटवली जाते, त्याच्यामुळे आधार कार्ड असणं गरजेचं आहे। आता त्याच्याच पुढचं जे 9वं कार्ड आहे, तर ते 9वं कार्ड म्हणजे मतदान कार्ड, वोटर ID। म्हणजेच हे प्रत्येक नागरिकाकडे, भारत देशामधील सर्व नागरिकांकडे मतदान कार्ड असणं आवश्यक आहे। ज्यांचे वय वर्ष 18 पूर्ण आहे तर त्या नागरिकांनी आपले मतदान कार्ड काढून ठेवायचं आहे। म्हणजेच आपल्याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या मार्फत हे कार्ड दिलं जातं। ज्या नागरिकाचे, ज्या व्यक्तीचे वय 18 वर्ष पूर्ण झालेले असते अशाच नागरिकाला, अशाच व्यक्तीला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याच्या मार्फत हे कार्ड दिलं जातं। म्हणजेच 9वं कार्ड झालं मतदान कार्ड। मतदान कार्ड सुद्धा गरजेचं आहे, त्याच्यामुळे ज्यांनी काढलं नसेल तर त्यांनी काढा आणि ज्यांनी काढलं असेल तर त्यांना काहीही अडचण नाही। आता जे शेवटचं कार्ड आहे ते म्हणजे प्रधानमंत्री श्रमयोगी कार्ड। आता प्रधानमंत्री श्रमयोगी कार्ड याचा उपयोग काय होतो तर एक गोष्ट लक्षात घ्या, जे नागरिक बांधकाम कामगार आहेत, मजूर कामगार आहेत किंवा इतर ठिकाणी काम करत असतील प्रायव्हेट सेक्टरमध्ये, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये हे कार्ड चालत नाही। प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर तुम्ही पूर्णपणे काम करत असाल तर तुमच्यासाठी पूर्णपणे प्रधानमंत्री श्रमयोगी कार्डच्या आधारावरती सरकार पैसे सुद्धा देत असतं। त्याच्यामुळे महत्त्वाचे हे 10 कार्ड अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्याच्यामुळे भारतामधील सर्व नागरिकांनी हे कार्ड काढणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे 10 कार्डांची नावे तुम्हाला सविस्तर दिलेली आहे, थोडीफार माहिती त्यांच्याविषयी सुद्धा दिलेली आहे। त्याच्यामुळे जवळच्या माहिती सेवा केंद्र असेल, सेतू सेवा केंद्र असेल तर तिथे जाऊन आपल्याला भेट द्यायची आहे। त्याच्यामुळे सर्व नागरिकांना भरपूर फायदा होईल। भविष्यामध्ये या कार्डच्या आधारावरती शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात। आता हे कार्ड निघतं कोणाला तर ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल किंवा स्वतःच्या नावाने जास्त प्रमाणामध्ये शेतजमीन नसेल, एखादा फ्लॅट विकत घेतलेला नसेल किंवा घरामध्ये बंदुकीचं लायसन नसेल किंवा घरामध्ये तुमच्या कोणी सरकारी नोकरीला नसेल किंवा घरामध्ये पेन्शनधारक नसेल, म्हणजे गव्हर्नमेंटच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये तुमच्या घरामधील कोणताही व्यक्ती जर काम करत नसेल तर तुम्हाला हे 10 कार्ड निघतात। त्याच्यामुळे तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये आधार कार्ड सोडलं, पॅन कार्ड सोडलं, मतदान कार्ड सोडलं, जे दुसरे श्रम कार्ड आहेत किंवा इतर कार्ड आहेत ते फक्त प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्यांचं वय 60-65च्या दरम्यान असेल, 40-50च्या दरम्यान असेल अशा नागरिकांना निघतं। आणि जरी तुम्हाला आता जरी काढायचं म्हटलं तरी पण निघतं, परंतु त्याचा फायदा खास कोणाला होतो, ज्यांचे वय 40 वर्षांच्या पुढे असेल अशा ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा होत असतो। त्याच्यामुळे हे कार्ड काढणं गरजेचं आहे। श्रमयोगी असेल, पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, ई श्रम कार्ड असेल, आयुष्यमान कार्ड असेल, आभा कार्ड असेल। आता प्रामुख्याने आपण 10 कार्ड बघितली, परंतु शासनाने भरपूर अशी कार्ड काढलेली आहेत, तर त्याची माहिती सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु जर व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटत उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।